महाराष्ट्रात भोंदूगिरीनं किती कळस गाठलाय हे नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर प्रकर्षानं जाणवलं. अशातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून आणखी एक भोंदू बाबाचा पर्दाफाश झालाय. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे दत्तधाम सरकार नावाने स्वतःचा दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगेला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. कॅन्सर सारखे दुर्धर आजार मंत्रोच्चारानं व दैवी शक्तीनं बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल प्राप्त करून देतो, तसंच घरातील वेगवेगळ्या समस्या दूर करतो असं सांगून भोंदू गडगे लोकांची फसवणूक करायचा. मागील 10 ते 15 वर्षांपासून त्याचे हे काळे कारनामे जोरात चालू होते. या काळात त्यानं अनेक कुटुंबांचं आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं आता बोललं जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर भोंदू गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉक्टर मोहनपुरी, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे या 5 जणांविरुद्ध संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील गडगे आणि मधुकर शिंदे हे दोघे सध्या अटकेत असून न्यायालयानं त्यांना 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे या गुन्ह्याचा तपास करताना हादरवणारी माहिती समोर येते. भोंदू गडगेचा आश्रम पोलिसांनी सील केला असून मालमत्ता असलेल्या ठिकाणचीही पाहणी केल्याचं कळतंय. दरम्यान या प्रकरणी मागील 2 दिवसात कोणते धक्कादायक खुलासे समोर आलेत? भोंदू गडगेचं बीड कनेक्शन काय आहे? अटकेनंतर स्वतः संबंधीचे कोणते दावे त्यानं केलेत? लोकांना तो कसा लुटायचा? त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. महाराष्ट्रात खरात फाईल नंतर आता गडगे फाईल चर्चेत आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सध्या वेगानं सुरू असून भोंदू गडगेच्या दरबारामागील संपूर्ण जाळं उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. गडगेच्या अटकेनंतर या गुन्ह्याचा तपास करत असलेले तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे ऍक्शन मोडवर आले. त्यांनी संगमनेर शहराजवळील सुकेवाडी रस्त्यावरील बंद असलेल्या मीरा हॉटेलमध्ये जाऊन गडगेच्या मालमत्तेसंदर्भात तपासणी केली. यावेळी भोंदू गडगे देखील उपस्थित होता. शनिवारी पोलिसांनी या ठिकाणाहून काही संशयास्पद साहित्य जप्त केलं. त्यानंतर रविवारी पोलिसांनी वडगाव पाण येथील दत्तधाम सरकार आश्रमाची तब्बल 4 तास झाडाझडती घेतली आणि हा आश्रम सील करून टाकला. यावेळी सुद्धा भोंदू गडगेला पोलिसांनी आपल्या सोबत आणलं होतं. त्याच्या आश्रमातून पोलिसांनी वेगवेगळ्या औषधांचे नमुने ताब्यात घेतले. या आश्रमात त्याचं एक मेडिकल सुद्धा आढळून आलंय. त्यामुळे तो लोकांची कशा पद्धतीने लूट करत होता, त्यासाठी कोणती यंत्रसामग्री वापरत होता, याचीही पोलिसांनी तपासणी केली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना पगार गवांदे या देखील उपस्थित होत्या. त्यांच्याच फिर्यादीनंतर गडगेवर ही मोठी कारवाई करण्यात आली. दरम्यान अलिशान असलेल्या दत्तधाम दरबारात स्पॉट पंचनामा सुरू असताना भोंदू राजेंद्र गडगेनं पोलिसांसमोरच छाती ठोकपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान दिलं. अन्नीस मला अडकवण्याचा कट रचत असल्याची त्यानं म्हटलं. मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी मंत्रतंत्राचा बाप आहे, कारण मी आत्मज्ञानी आहे. या ठिकाणी सर्व आजाराचे लोक येतात. येथे फक्त ध्यान साधना चालते, वैदिक प्रक्रिया चालते, जे असतं ते लाईव्ह असतं, अशा शब्दात गडगेनं आपलं म्हणणं मांडलं. विशेष म्हणजे पोलिसांनी बोलण्यास थांबवल्यानंतरही पोलीस माझा छळ करतायत, सनातन धर्माचं खंडन होतंय असा आरोप त्यानं गडगेनं केला. मंडळी, राजेंद्र गडगे हा भोंदू केवळ दरबारातच नाही तर तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियाद्वारे देखील लोकांची फसवणूक करायचा. दत्तधाम सरकार या नावानं त्यानं स्वतःचं युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलं होतं. या चॅनलवर त्याचे जवळपास 2 लाख फॉलोअर्स आहेत, तर इंस्टाग्राम अकाउंटवर 2 लाखांपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. यावरून त्यानं हजारो बनावट व्हिडिओ टाकलेले आहेत, ज्यामध्ये मंत्रोच्चाराने असाध्य आजार बरे झाल्याचा दावा केलाय. ज्या महिलांना मूल होत नाही त्यांना अपत्य प्राप्ती करून देणं, कॅन्सर सारखा आजार पूर्णतः बरा करणं, तसंच लोकांच्या कुटुंबातील भांडणं मिटवणं, यश प्राप्ती करून देणं, अशा सगळ्या समस्या दूर करत असल्याचं तो सांगायचा. आणि या आमिषाला बळी पडून नगर, बीडसह महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील लोक सुद्धा त्याच्या जाळ्यात ओढले गेले. वेगवेगळ्या गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्यानं तो रुग्णांना कसला तरी पालापाचोळा औषध म्हणून द्यायचा. पण यावेळी आजार बरा होण्याऐवजी अनेकांना गंभीर शारीरिक समस्या निर्माण झाल्याचं आता तपासात उघड झालंय. तसेच हा भोंदू गडगे लोकांना विचित्र सल्ले द्यायचा. त्यासाठी श्रद्धेचा बाजार मांडून तो त्याच्याकडे आलेल्या लोकांकडून मोठी रक्कम उकळायचा.
समस्या निवारण्यासाठी आलेल्या भक्तांकडून तो 15,000, 21,000 ते 51,000 रुपयांपर्यंतची रक्कम देणगी किंवा दक्षिणा म्हणून घ्यायचा. मागील 15 वर्षांपासून त्याचा हा व्यवसाय जोरात चालू होता. या काळात त्यानं अनेक कुटुंबाचं आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं आता सांगण्यात येत आहे. या बंधुभावाचा आणखी एक प्रताप म्हणजे त्यानं बीडमधील एका तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. त्या संबंधीची तक्रारच त्या पीडित तरुणानं माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोटाचा आजार दूर करण्याच्या आणि लग्न जमवून देण्याच्या नावाखाली बोंदू गडगेनं त्या तरुणाला चांगलंच गंडवलं. त्याच्याकडून तब्बल 22,000 रुपये उकळण्याचं तक्रारीत सांगण्यात आलंय. दरम्यान या प्रकरणाचा आता सखोल तपास चालू असताना वडगाव पाण येथील ग्रामस्थांनी बोंदू गडगेवर धक्कादायक आरोप केलेत. गडगेच्या आश्रमात भक्तांसाठी आलिशान रूम असून त्या लोकांकडून आम्हाला प्रचंड त्रास होतो. आश्रमाच्या परिसरात असलेल्या आमच्या शेतामध्ये आम्हाला काम करता येत नाही. बोंदू गडगेला आम्ही आमच्या शेतामध्ये अनेकदा दारूच्या बाटल्या फेकताना पाहिलंय. लैंगिक संबंधादरम्यान वापरायच्या वस्तू तो आमच्या शेतात टाकून देतो. त्याची तक्रार करायला गेलो तर तो पोलिसांमार्फत आमच्यावरच दबाव वाढवायचा. रात्री ड्रोन फिरून गावावर दहशत निर्माण करायचा. असे असंख्य गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलेत. तर त्याची भक्त मंडळी त्याला परमपूज्य गडगे महाराज म्हणून ओळखते. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी दत्तगुरूंची साधना सुरू केली. 12 वर्षांचं एक तप पूर्ण केलं. त्या साधनेचं फळ म्हणून परमपूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचं भव्य दिव्य मंदिर उभारलं. गेल्या अनेक वर्षांपासून ते भक्तांच्या समस्या सोडवतात. पण आता त्यांच्यावर कारवाई करून अन्याय केला जातोय असा दावा आता गडगे समर्थकांकडून केला जातोय. दरम्यान या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गव्हांदे यांनी फिर्याद दिली असून आरोपी राजेंद्र गडगेच्या विरोधात केवळ फसवणुकीचाच नाही तर इतर कठोर कलमांतर्गत देखील गुन्हे दाखल करण्यात आलेत. जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट आणि IT ऍक्ट अशा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्यानं बोंदू गडगे चांगला अडचणीत आलाय. राजेंद्र बापू गडगे यानं कोणाची फसवणूक आणि शोषण केलं असल्यास अशा नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात यावं. याशिवाय मुली आणि महिलांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात किंवा मग तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पुढे यावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी केलंय. त्यामुळे या प्रकरणी पुढच्या तपासात आणखी कोणते खुलासे समोर येतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. बाकी या बोंदूगिरीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.